नमस्कार, मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाड. 11 एप्रिल 2026 महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती. त्यानिमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा भावार्थ. आजचा अखंड आहे: भोळा वारकरी त्यास दिली हुल, स्मरणात फल आहे म्हणे. क्षत्रिय रामाचा धूर्त बने दास, गाठी शिवाजीस मतलबी. दादू कोंडदेव त्या ठेवी अविद्वान, करवी तुळादान एटी भटा. स्वजाती हितासाठी बोधिले पाखंड, धर्मलंड खरे ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळींचा अर्थ. या ओळींमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजातीसाठी केलेल्या कार्याचा गौरव केला आहे. ओळींचा अर्थ असा सांगता येईल की छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीराम यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या आदर्शाचा उल्लेख केला आहे. शिवाजी महाराजांचे कार्य स्वार्थासाठी नव्हते, ते समाजहितासाठी होते असा भाव आहे. शिवाजी महाराजांच्या घडणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला आहे. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना सामर्थ्य मिळाले अशी श्रद्धा व्यक्त केली आहे. आपल्या समाजाचा खरा इतिहास समजून घेण्यासाठी लोकांनी अंधश्रद्धा व खोट्या रूढींपासून दूर जावे असा संदेश आहे. महात्मा फुले यांच्या विचारानुसार खरा धर्म म्हणजे सत्य, ज्ञान, क्षमता आणि मानवतेचा मार्ग होय. थोडक्यात असे सांगता येईल, या काव्यपंक्तीमधून महात्मा फुले यांनी सत्य, ज्ञान, इतिहासाची जाणीव, सामाजिक क्षमता आणि अंधश्रद्धेविरोधी विचार यांना महत्त्व दिले आहे असा संदेश या ओळीतून महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे. तो आपण आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.